तर थँक्यू सो मच. वळूया मॅच कडे. आज आपण पाहिले तर दुसऱ्या फेरीतील हा सामना. एका बाजूला टीम डिंग डॉंग तळवडे. पहिलाच बॉल वेगवान आपल्याला पाहायला मिळतो राजेंद्र रनवरेच्या माध्यमातून. तत्पूर्वी सिंगल कंप्लीट होते. एका बाजूला टीम जर आपण पाहिले तर ज्यांनी टॉस जिंकला, टॉस जिंकल्याच्या नंतर जर आपण पाहिले तर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. यादीच्या मॅच मध्ये देखील टीम डिंग डॉंग तळवडे आंबा या संघाने खरं तर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. फिल्डिंग साठी इन्व्हाइट केलं होतं, परंतु आता देखील तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला टीम जर आपण पाहिली तर आई डोंजाई स्पोर्ट्स अंबाडे या संघाचं स्वतः टीम कॅप्टन आपण पाहिलं तर रफ्तार का राजा नाव आहे, ते म्हणजे राजेंद्र रनवरे. अगदीच प्रत्येक चेंडूवरती भेदकता, अचूक लाईन लेंथ, दिशेवरती अगदीच नियंत्रण ठेवत असताना ऑलराऊंडर परफॉर्मन्स हा कायमस्वरूपी दिलाय. परंतु आता जर आपण पाहिलं तर पहिलाच बॉल, त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर शुभम साठी हा देखील बॉल अप्रतिम राहिला. येतोय हा डॉट. कौतुक करावं लागेल खरं तर. अशाच गोलंदाजीची शैली अनेक नैवेतील क्रिकेट स्पर्धेमध्ये देखील गाठली. परंतु आज आपण पाहिलं तर आई डोंजाई स्पोर्ट्स अंबाडे या संघाचं नेतृत्व करतात. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन, परंतु युक्ती देखील तितकीच अप्रतिमरित्या वापरले फलंदाज शुभमने. या ताकद नव्हे तर युक्तीचा चांगला वापर करत असताना चेंडूला फक्त दिशा दिली आणि त्यावरती मात्र कंप्लीट केल्यात. तब्बल 4 धाबा आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 3 चेंडू अखेरीस 5 या आकड्यावरती. 3 चेंडू आणि 5 धाबा. कौतुक करावं लागेल. अगदीच आपण पाहिलं तर दोन्ही टीम तगड्यात, त्यामुळे परफॉर्मन्स पण तितकाच तगडा आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस सरळ बॅटने डीप मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतील. एक धाव तर कंप्लीट होते. सिंगल डबल आणि टीमचं टोटल देखील पुढे सरकलं अगदी संत गतीने. जवळजवळ 4 चेंडू अखेरीस 6 या आकड्यावरती. अजूनही 2 चेंडूचा काही शिल्लक आहे. याआधीच्या मॅच मध्ये देखील राजेंद्र रनवरेने जवळजवळ 6 चेंडूंचं 7 धावांचं षटक हाताळलं होतं, परंतु आता देखील तोच प्रयत्न असेल की काय. यावेळेस कुठे ना कुठेतरी मात्र फिंगर स्क्रोल केले. तेच आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर चेंडूने वळण घेतलं आणि बाहेर येणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. ज्या ठिकाणी टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते जवळजवळ 6. शेवटचा बॉल, अंतिमचा बॉल, तो देखील अगदीच आपल्याला पाहायला मिळते. वळण घेतलं, परंतु विकेट किपर देखील कुठे ना कुठेतरी मात्र नक्कीच दूर राहिले. अगदी त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू असताना हा मिळतात. 22च्या स्वरूपात तब्बल 4 धाबा आणि षटकाची देखील समाप्ती झाली आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे जवळजवळ 10 या आकड्यावरती. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली जवळजवळ पहिल्या एक षटकाखेरीस 10 या आकड्यावरती. इथून पुढे सुरुवात असेल खरं तर एक चांगला टोटल उभा करण्यासाठी, कारण की प्रतिस्पर्धी संघाकडे देखील तितकीच चांगली बॅटिंग लाईनअप आहे. अगदीच जरी तुम्ही पहिल्या इनिंग मध्ये धावांचा पाऊस पाडलात ना, तर दुसऱ्या इनिंग मध्ये त्याच धोधो पाण्याच्या प्रवाहानुसार अगदीच खोऱ्याने धावा खोदून काढण्यासाठी ही टीम देखील तितकीच मजबूत आहे. ज्याने पहिल्या मॅच मध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला, परंतु आता जर आपण पाहिलं तर डिंग डॉंग तळवडे आंबा हा संघ नक्कीच बॅटिंग करत असताना पाहायला मिळते. यावेळेस टायमिंग चांगलं आहे, मिडलिंग चांगलं आहे. आजच्या स्पर्धेतील जर आपण पाहिलं ना तर पहिला अगदीच आपण पाहिलं तर मुख्य व्यासपीठाला सलामी देत असणारा षटकार ज्याने लगावला होता आधीच्या मॅच मध्ये तो शुभम, आणि आता देखील शुभमच आपल्याला पाहायला मिळते ज्याच्या बॅट मधनं हा षटकार आलाय. चांगली मॅच, चांगलं आयोजन, अगदीच तितकाच चांगला परफॉर्मन्स दाखवत असताना शुभम, आणि त्याच्यासोबत त्याला चांगली साथ जर कोणाची मिळाली असेल ना त्याचं नाव आहे ते म्हणजे रवी.
कारण की या आधीच्या पहिल्या मॅच मध्ये देखील रवी आणि शुभम ही सलामीची जोडी आपण पाहिली होती, परंतु आता देखील रवी आणि शुभम अगदीच आपल्याला पाहायला मिळतील. हे दोन यशस्वी खेळाडू अगदीच डिंग डॉंग तळवडे या संघाचं नेतृत्व करतात. आणि आज आपण पाहिलं तर अगदीच शरीरावरती आपल्या गावाच्या नावाची जर्सी आहे, त्यामुळे अगदीच ऊर्जा तर भरपूर असणार आहे. यावेळेस क्रिकेटचं ब्रह्मास्त्र टोकरसिन यॉर्कर, पंचांकडे अपील विकेट किपर एंड कडून, परंतु नक्कीच उत्साह दिसला आणि पंचांनी देखील अपीलला फेटाळलं आणि या चेंडू निर्धाव आला. म्हणजे पहिले 2 चेंडू अखेरीस टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 16. यावेळेस वेगवान बॉल शरीराचा वेध घेतला, अगदीच क्षेत्ररक्षक देखील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत, परंतु एक लेग बाईटच्या स्वरूपात कंप्लीट होते ती म्हणजे सिंगल. प्रत्येक चेंडूवरती जर आपण पाहिले तर व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळते. कधी वेगाने पडणारा बॉल, कधी वळण घेणारा बॉल, त्यानंतर जर आपण पाहिलं तर अगदीच गतीमध्ये देखील परिवर्तन करत असताना म्हणजे टप्पा आणि वेग आणि दिशेवरती मात्र प्रॉपर नियंत्रण ठेवण्याचं काम जर कोणी केलंय, नाव आहे गोलंदाज सचिन. यावेळेस आउटफिट देखील फास्ट आहे, परंतु त्याच वेगाने बॉल देखील चाललाय अगदीच बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 या धावसंख्येसाठी आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 4 चेंडू अखेरीस 21 या आकड्यावरती. यावेळेस पुन्हा एकदा अगदी गॅप शोधला सूरज त्या ठिकाणी दैनात आहे. थ्रो कुठे ना कुठेतरी मात्र नक्कीच हळुवार पद्धतीने आला, तर चांगला प्रयत्न. वेगाने बॉल अगदीच 38 सर्कलच्या आतमध्ये ज्यावेळेस उभा राहतात त्यावेळेस स्वतःला मात्र नक्कीच थोडंसं सावरावं लागेल. लक्ष अगदीच नियंत्रण देखील ठेवावं लागेल, कारण की कुठल्या क्षणी कशाही पद्धतीने वेगाने अगदीच बॅटरचा बॉल येऊ शकतो, त्यासाठी नक्कीच लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे. पण तो प्रयत्न चांगला राहिला सुरेशच्या माध्यमातून. कुठे ना कुठेतरी मात्र बॅट्समनने देखील ती एक धाव कंप्लीट केली, कारण की त्यांना भरपूर गरजेची ती एक धाव. शेवटचा बॉल, अंतिमचा बॉल ड्राईव्ह केला, गॅप मधून बाहेर पाठवले, क्षेत्ररक्षक दूरवरती नेतात, लॉंग ऑफला आपल्याला पाहायला मिळतात. एक धाव तर कंप्लीट, परंतु आता काय घडतंय, अगदीच चूक झाली आणि त्यावरती तब्बल 4 धावा मिळत असताना अंतिमच्या बॉल वरती त्या पाहायला मिळतात आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे आतापर्यंत जर आपण पाहिले तर 13च्या सरासरीने जवळजवळ 26 ऑन स्कोरबोर्ड, 26 धावा. श्री डोंजाई ज्योतिर्लिंग चषक 2026 पर्व तिसरंच हे दर्जेदार असं हे आयोजन. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मुंबई यांच्या माध्यमातून तुम्हा सगळ्या क्रिकेट प्रेक्षकांच्या प्रेमींच्या भेटीला आलेली हीच ती क्रीडा स्पर्धा. याच त्या क्रीडा स्पर्धेचा एक दिवस ठरला आणि दिवस ठरत असताना त्या दिवसामध्ये अगदीच ही स्पर्धा अगदी 16 संघांमध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्क वरती सूरज, लोअर फुलटस बॉल ड्राईव्ह केला, गॅप मधून बाहेर पाठवले, क्षेत्ररक्षक दैनात आहेत, परंतु थ्रो करतील तत्पूर्वी एकच धाव त्या ठिकाणी कंप्लीट होते. टीमची धावसंख्या 27 या आकड्यावरती. शुभम साठी खर तर फिल्डिंग सेट करणं खूप गरजेचं आहे, कारण की शुभम अशा धाटणीचा खेळाडू आहे जो कुठल्याही क्षणी आपलं अस्त्र आणि आपलं शस्त्र आणि आपली बुद्धिमत्ता ही कुठल्या क्षणी तो वापरतोय आणि मोठमोठे फटके देखील खेचतोय. तितकी कुवत आहे, तितका पोटेन्शियल देखील आहे, स्वतःवरती असले आत्मविश्वास. यावेळेस चेंडू आला तसा सोडून दिलाय, पंचांचा इशारा देखील येईल. येस इट इज फाईट, अवांतर रूपात भर आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 28 धावा. क्रिकेटचा चित्त कसा थरार, अगदीच दुसऱ्या फेरीतील हा सामना आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला डिंग डॉंग तळवडे आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिले तर आई डोंजाई स्पोर्ट्स आंबाडे, परंतु यावेळेस पिच हिट आणि बॉल जर आपण पाहिला क्षेत्ररक्षकाच्या दस्तकवर मस्तक ठेवून क्रॉस करेल 1 बाउन्स बाउंड्री लाईनची सीमारेषा आणि या 4 या धावसंख्येने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 32 या आकड्यावरती. 32
32 धावा. प्रत्येक चूक परंतु प्रयत्न आणि आत्मविश्वास अगदी स्वतःवरती आहे तो म्हणजे शुभम. यावेळेस राखले फुल टॉस. टायमिंग चांगले, मिडलिंग चांगले, खणखणीत दणदणीत येतोय हा मोठा प्रहार. बिग हिट 6 या धावसंख्येसाठी षटकार. अखेरीस 38 या आकड्यावरती 38 धावा. आता जर आपण पाहिलं तर फील्ड प्लेसमेंट थोडीशी चेंज केली जाईल. अगदीच विकेट किपरच्या भूमिकेत स्वतः विकास रनावरे अगदीच आपल्याला पाहायला मिळतील. अवघड परिस्थितीमध्ये अगदी जवळून विकेट किपरची भूमिका पार पाडणं. परंतु आता किती आले आणि किती गेले याच गोष्टीचा विचार करून तोडीस तोड उत्तर मात्र या मोमेंटला देत असताना बॅट्समन शुभम बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 प्रहार ठोकत असताना येतोय हा षटकार. आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ते म्हणजे 44. 4 चेंडू अखेरीस 44 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 44 44 धावा. शुभमचे 2 बॉल अजूनही शिल्लक. अंतिमचे 2 चेंडू, अंतिमचं षटक. दबाव आहे, प्रेशर आहे. यावेळेस आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती आक्रमण आणि त्यानंतर क्लासिकल शुभम ज्याच्या बॅट मधनं येतोय हा क्रॅकिंग चौकार. 4 या धावसंख्येसाठी प्रथम फटका. टीमची धावसंख्या देखील पुढे सरकेल ती म्हणजे 48. शेवटचा बॉल काय घडेल, अंतिमच्या बॉल वरती काय प्रश्न असेल. यावेळेस आता मात्र जर आपण पाहिलं तर 2 बॉल आणि फायर डिसिजन आहे. अर्थातच ऑन फील्ड अंपायर त्यांचा निर्णय, त्यांचं डिसिजन काय असणार आहे. अर्थातच त्याच निर्णयाची अंमलबजावणी करतील. अर्थात अंपायरने खर तर मागणी केली आहे थर्ड अंपायरची.
खर तर याच डिसिजनची आपण अंमलबजावणी करणार आहोत. अर्थातच नो बॉल आणि त्यावरती तब्बल 5 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होते आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली तरी ते म्हणजे 53 या आकड्यावरती. शेवटचा बॉल अजून शिल्लक. अंतिमचा चेंडू स्ट्रायकर शुभम. अंतिमचा बॉल फ्री हिटचा होता, त्यावरती बिग हिट केलाय ऑन साइडला. बॉल जाईल सीमा पार. येतोय हा शेवटच्या बॉल वरती खणखणीत दणदणीत षटकार आणि या षटकाराने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली पहिल्या 3 षटका अखेरीस 59 या आकड्यावरती आणि येणारे चेंडू असतील 18 आणि जिंकण्यासाठी टीम आई डोंजाई स्पोर्ट्स अंबर्डे या संघासमोर टार्गेट सेट केले ते म्हणजे 60 या धावसंख्येचं. कुठे जाऊ नका, इनिंग ब्रेक्स मध्ये थोड्याच वेळात आपण लगेचच भेटणार आहोत ज्या ठिकाणी आपण पहिली सेमीफायनलचा टॉस आमच्या टॉस कबस या मंचावरती घेणार आहोत. थोड्याच वेळात भेटूया. थँक्यू सो मच. डिंग डोंग तळवडे आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे आई डोंजाई स्पोर्ट्स अंबर्डे या संघाकडून सलामीची जोडी. नॉन स्ट्रायकर एंडला अगदीच राजेंद्र रनावरे आणि स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळणार आहे तो म्हणजे सूरज. गोलंदाजी मार्क वरती जर आपण पाहिलं तर संदीप. पहिलाच बॉल अगदीच आपण पाहिलं तर बॅट थोडीशी आधी आली, एकदा तर कंप्लीट होत्या. दुसरीचा प्रयत्न परंतु थांबवलं गेलं स्ट्रायकर एंड कडून. खातं उघडलं जाते ते म्हणजे 1 या धावसंख्येने 7 धावसंख्येचा पाठलाग करायचा. खर तर धावसंख्येचा डोंगर त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर प्रत्येक ओव्हर मध्ये प्रति षटकामध्ये 20 सरासरी तुम्हाला ठेवणं खूप गरजेचं आहे, तेव्हाच तुम्ही 60 धावा कंप्लीट करू शकता. त्यासाठी हे 2 बॅटर अगदीच मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत. यावेळेस पहिलाच बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, सरळ बॅटने सरळ रेषेत ऑन साइडला लॉंग ऑन लाग येतोय
पॉवरफुल राजेंद्र अनोरेच्या बॅट मधनं हा षटकार. जवळ आपण पाहिले तर हीच खासियत आहे प्रत्येक बॉल वरती मात्र घणाघाती प्राण. कारण की या इनिंग मध्ये जर आपण पाहिले तर ओव्हर देखील टाकली. यावेळेस आपण पाहिले तर अगदीच फ्लिक ऑफ द रिस्ट. आणि आता जर आपण पाहिलं तर त्यावरती तब्बल बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 षटकार येत असताना पाहायला मिळतात राजेंद्र अनोरेच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे जवळजवळ 13 या आकड्यावरती. 3 चेंडू अखेरीस 13 धावा आपल्याला पाहायला मिळतात. प्रति षटकामागची सरासरी जर आपण पाहिली तर 20 त्यामध्ये अर्धा पल्ला तर डेफिनेटली गाठलाय. परंतु आता जर आपण पाहिले तर पुढचे 3 चेंडू थोडासा दबाव असेल. यावेळेस पुन्हा एकदा फुल टॉस बॉल. आणि आता जर आपण पाहिलं तर अगदीच हलवा झेल. डिसिजन काय येईल अंपायरचा, निर्णय काय येईल, खेळाडू वृत्ती प्लेयर काय सांगतील, डिसिजन किती असणार आहे. अर्थातच फक्त आणि फक्त एकच धाव. यावेळेस फटका फसला आणि आता जर आपण पाहिलं तर पहिला धक्का लागलाय टीम आई डोंजाई स्पोर्ट्स अंबर्डे या संघाला. एक गडी बाद झालेत आणि टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त 14 या आकड्यावरती. न्यू बॅट्समॅन एंटर झालाय सचिन माने. अंतिमचा चेंडू फेस करेल. शेवटचा बॉल सरळ रेषेत ऑन साइडला लॉंग ऑफला बॉल लँड होईल तो म्हणजे सचिनच्या बॅट मधनं कॉपी बुक स्टाईल मध्ये 6 या धावसंख्येसाठी. आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 20 या आकड्यावरती. आता मात्र जिंकण्यासाठी जवळजवळ 12 चेंडू आणि 40 या धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. 12 चेंडू आणि 40 धावा. 40 धावा आणि 12 चेंडू. समीकरण हे प्रत्येक चेंडूवरती बदलेल. समीकरणचे अगदीच ताळमेळ अगदी हे 2 बॅटर बदलवण्याच्या कारकिर्दीमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. ज्या ठिकाणी आपण पाहिले तर पहिल्या षटकामध्ये तब्बल 20 धावा आल्यात आणि राजेंद्र अनोरे जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये उभे आहेत तोपर्यंत अशक्य अशा गोष्टी शक्य झाल्यात. यावेळेस आपण पाहिले तर वेगवान बॉल वेगाने अगदीच उत्तर देण्याचा प्रयत्न येतोय. हा चेंडू डॉट निर्धाव चेंडू. प्रत्येक प्रेशर वाढवेल. प्रत्येक बॉल वरती जर प्रहार केला तर नक्कीच टीमचा कॉन्फिडन्स हा देखील वाढेल. परंतु कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी संधी तुम्हाला मिळवावी लागेल. संधीचं सोनं करावं लागेलच. परंतु आता संधी मिळाली ते म्हणजे गोलंदाजाला देखील आणि फलंदाजाला देखील. यावेळेस वेगाने आलेल्या चेंडूला पाठवलंय RKCC चिखलवाडी स्टँड मध्ये. ज्या ठिकाणी खेळाडू उपस्थित आहेत त्या ठिकाणी बॉलला पाठवलंय. जवळजवळ 6 या धावसंख्येसाठी आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 26 या आकड्यावरती. 2 चेंडू आणि 26 धावा आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक बॉल यावेळेस दबाव प्रेशर भरपूर आहे आणि त्याच दबावामध्ये टाकण्याचं काम जर कोणी केलं असेल ते म्हणजे राजेंद्र अनोरेने. येतोय हा वाईट बॉल. एक्स्ट्रा दा बॅड होते. टीमची धावसंख्या 27.
यावेळेस आता आपण पाहिले तर फटका फसला क्षेत्ररक्षक झेल खाली अगदीच आपल्याला पाहायला मिळते कॅच होते ड्रॉप एकदा तर कम्प्लीट आणि बघता बघता दुसरीचा प्रयत्न आणि आता तिसरीसाठी कॉल असेल की काय येस अगदीच तिसरी धाव ती देखील कंप्लीट होते ज्या प्रकारे नजरेला नजर मिळवली ना त्या प्रकारे जर आपण पाहिलं तर ती तिसरी धाव ती देखील कंप्लीट होते चांगलं आई कॉन्टॅक्ट राहिलं चांगलं कोऑर्डिनेशन राहिलं अगदीच कॅप्टन जर आपण पाहिलं तर स्वतः टीमचे राजेंद्र रणवारे आपल्याला पाहायला मिळतात अगदीच अनुभव भरपूर आहे आणि एक्सपिरियन्स हा मात्र अगदीच व्यावसायिक क्रिकेट खेळत असताना ग्रामीण क्रिकेट खेळत असताना अगदीच भरपूर घेतलाय टीमची धावसंख्या जाऊन पोहोचल्या ते म्हणजे 30 यावेळेस पुन्हा एकदा डाऊन द लेग स्टंप पंचांचा इशारा येस इट इज फाईट अवांतर रूपात भर आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ते म्हणजे 31 अगदीच ध्येयाचा पाठलाग करत असताना निंदेला घाबरून कधीच मागे पडू नका कारण की ध्येय साध्य होताच निंदा करणाऱ्यांची मतं ही कित्येकदा बदललेत यावेळेस टर्न झाले गॅप भरपूर आहे क्षेत्ररक्षक दैनात आहे एकदा तर कंप्लीट होते थ्रो येईल तत्पूर्वी मात्र 2 धाव त्या देखील कंप्लीट चांगला रनिंग बिटवीन द विकेट टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे आतापर्यंत जर आपण पाहिले तर 33 या आकड्यावरती अजूनही जर आपण पाहिले तर शेवटचा 2 बॉल अजूनही बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी जवळजवळ या इनिंग मधील 8 चेंडूंचा काही शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 27 धावा कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे त्यामुळे कंपल्सरी या तुम्हाला धावा काढाव्या लागतीलच आतापर्यंत 33 धावा प्रेशर आहे दबाव आहे आणि त्या दबावामधून बाहेर काढण्याचं काम जर कोणी केलं असेल ना आता जर आपण पाहिले तर चूक कुठली केली जाणार नाही विकेट्स होते पतन टीम आई डोंजाई स्पोर्ट्स अंबर्डे या संघाला मिळते जवळजवळ दुसरा धक्का बॅट्समन सचिन माने बॅक टू द डगआउट शेवटचा बॉल फेस करण्यासाठी स्ट्रायकर एंडला बॅट्समन विकास रणवरे अजून एक एक्सपिरियन्स खेळाडू यावेळेस आल्या ओ माय गॉड व्हॉट अ हिट एक्स्ट्राऑर्डिनरी परफॉर्मन्स दाखवत असताना बॉलला पिक केलंय आणि ऑन साइडला फेकून दिलंय थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 या धावसंख्येसाठी आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 39 या आकड्यावरती आणि आता येणारे चेंडू असतील 6 आणि जिंकण्यासाठी तब्बल 21 या धावसंख्येची आवश्यकता असणार आहे म्हणजे आपण मगाशी विशाल सर सरासरी जर आपण पाहिली ना तर प्रति षटकामागे 20 होती परंतु आता जर आपण पाहिली तर शेवटचं षटक आहे त्या ठिकाणी 21 धावा तुम्हाला कंपल्सरी कराव्या लागतील जर सामन्याची मजबूती ही अगदीच ठेवायची असेल तर परंतु त्यासाठी संघर्ष आणि प्रयत्न या 2 बॅटरला करावा लागेल एका बाजूला जर आपण पाहिले तर राजेंद्र रणवरे ज्याच्या बॅट मधनं अगदी सकाळच्या 17 पासून दुपारच्या 17 पर्यंत अगदीच धावांचा बराचसा पाऊस पडलाय परंतु आता संध्याकाळच्या 17 मध्ये बॅटिंग करायची एका बाजूला विकास रणवरे तो देखील डेफिनेटली साथ देईल नुकतीच झालेली जर आपण पाहिले तर सकाळ प्रीमियर लीग त्या स्पर्धेमध्ये कोल्हापूरच्या स्पर्धेमध्ये देखील अगदीच मॅन ऑफ द मॅच देखील राहिले राजेंद्र रणवरे परंतु आता जर आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये कशा पद्धतीने परफॉर्म करतील ते भरपूर पाहणं गरजेचं आहे अंतिमचं षटक गोलंदाजी मार्क वरती रवी पहिलाच बॉल डाऊन द लेग स्टंप येस इट इज वाईट अवांतर रूपात भर डाव्या इष्टीच्या भरपूर बाहेर राहिला चेंडू तो देखील आता आहे वाईट बॉल टीमची धावसंख्या 40 समीकरण आहे 6 चेंडू आणि 20 धावा मोठमोठे फटके अगदी सिंगल डबल संपूर्ण सामन्याचं चित्र हे हलवून टाकेल परंतु त्यासाठी संघर्ष चालू आहे मैदानाच्या आत यावेळेस मात्र उंची भरपूर आहे झेल खाली मिड विकेटचं क्षेत्ररक्षक जज करतायत जवळ आपण पाहिलं तर हा तिसरा झेल राजेंद्र रणवरेचा सोडलाय जवळजवळ 3 कॅचेस सोडल्यात
एक जर आपण पाहिलं तर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दरम्यान, त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान, त्यानंतर आता मिड विकेटच्या दरम्यान, म्हणजे 3 जीवनदान मिळाल्याच्या नंतर जर आपण पाहिलं तर राजेंद्र रनआवरे अगदी चार्ज झालाय. बॅटरी अगदीच आपण पाहिलं तर त्यांची अगदीच उद्भवते आणि अगदीच ऊर्जा ही निर्माण झाली आहे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 42. येणारे चेंडू असतील 5 आणि जिंकण्यासाठी जवळजवळ 18 धावसंख्येची शक्यता असणार आहे. 5 चेंडू आणि 18 धावा. 18 धावा आणि 5 चेंडू. स्ट्रायकरला राजेंद्र रनआवरे. ओ माय गॉड, ब्युटिफुल, सो एलिगेंट. ऑन साइड ला लॉंग ऑफ ला क्लिअर करेल राजेंद्र रनआवरे. ब्रँड दाखवत असताना हा पॉवरफुल षटकार 6 या धावसंख्येसाठी. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 48. 4 चेंडू आणि आता करायच्या त्या म्हणजे 12. अगदीच मनाच्या रोमारोमात एकच मंत्र चालू असेल की सामना जिंकायचा आहे. सामन्याची पकड ही मजबूत करायचं आहे आणि जिद्दीच्या प्रवासात शांतता आणि संयम ठेवणं भरपूर महत्वाचं आहे. आणि जर तुम्ही शांततेच्या काळात जर जास्त घाम गाळलात ना तर युद्धाच्या काळात तुम्हाला कमी रक्त सांडावं लागतं. ही क्रिकेटची म्हण आहे. यावेळेस फटका फसलाय. शॉर्ट फाईनचं क्षेत्र अक्षय कॅच करतोय ड्रॉप आणि आता त्यावरती तब्बल 2 धावा कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे सांघिक अर्धशतकामागे जवळजवळ 50 या आकड्यावरती. जर आपण पाहिलं तर शेवटचे 2 बॉल आणि करायचे, माफ करा, अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 10 या धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. 3 चेंडू आणि 10 धावा. 10 धावा आणि 3 चेंडू. काय घडेल, काय बिघडेल, मॅचला कलाटी देणारा क्षण मात्र संध्याकाळच्या सत्रामध्ये संपूर्ण हलवून जाईल. परंतु मॅच ही मात्र अगदीच अंतिमच्या टप्प्यापर्यंत जाईल. 3 चेंडू आणि 10 धावा. स्ट्रायकर एंडला बॅट्समन राजेंद्र रनआवरे आणि गोलंदाजी मार्क वरती रवी. यावेळेस मात्र शॉट ऑन पूल पॉवरफुल, सक्सेसफुल आणि ब्युटिफुल लँड होईल डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 या धावसंख्येसाठी. टीमची धावसंख्या 56. 56 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. बॉल अजूनही करायचे त्या म्हणजे 4. फिनिश तर मीच करणार कारण की तितका आत्मविश्वास आहे, सेल्फ कॉन्फिडन्स आहे आणि करणार देखील. ओ माय गॉड, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. जर बॅटिंग आवडली असेल तर राजेंद्र रनआवरेची एकतर्फी सामन्याचा विजय या ठिकाणी मिळवून देत असताना पाहायला मिळते राजेंद्र रनआवरे, ज्याच्या बॅट मधनं जवळजवळ षटकारांचा पाऊस संघासाठी अप्रतिम खेळ, अप्रतिम